राज्याच्या राजकारणात सध्या एक मोठी चर्चा रंगताना दिसत आहे. संजय राऊत यांच्या एका विधानामुळे नवं राजकीय समीकरण उभं राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना राऊत यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख करत बारामती म्हणजे शरद पवार असे स्पष्टपणे सांगितले. राऊत म्हणाले की आज अनेक नेते मोठे झाले असतील, पण त्यामागे शरद पवार यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या मते पवार कुटुंबाला मिळालेली राजकीय ओळख ही शरद पवार यांच्या मेहनतीमुळेच आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचाही उल्लेख करत सांगितलं की प्रत्येक नेत्यामागे एक मोठा वारसा असतो. या चर्चेत सर्वात मोठा मुद्दा ठरला तो म्हणजे मुख्यमंत्री पदाचा. राऊत यांनी सूचक विधान करत म्हटलं की जर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवून सुनेत्रा पवार यांची निवड केली तर तो एक मोठा राजकीय निर्णय ठरेल. तसेच त्यांनी हेही स्पष्ट केले की ही पोटनिवडणूक अजित पवारांना श्रद्धांजली म्हणून पाहिली जात आहे. निवडणूक जिंकणे किंवा हरणे हा वेगळा मुद्दा आहे, पण पवार कुटुंबाचा प्रभाव अजूनही कायम आहे, असे ते म्हणाले. या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. खरोखरच भाजप असा निर्णय घेईल का की हे फक्त राजकीय वक्तव्य आहे? या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकारण आणखी तापण्याची चिन्ह दिसत आहेत. तुम्हाला काय वाटतं? सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळू शकते का की हा फक्त राजकीय अंदाज आहे? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा.